नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. श्रावण महिना सुरू झाला की आपण अनेक सण साजरे करतो. श्रावण महिन्यातील अनेक सणांपैकी नागपंचमी हा एक सण आहे. श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती होते. तसेच नागोबाच्या नैवेद्य या दिवशी आपण गॅसवर तवा वगैरे ठेवत नाही, म्हणून आपण वाफेवर केलेले कानवले आणि खीर ह्याच्या नैवेद्य नागोबाला दाखवतो. तर आज आपण कानवले आणि खीर कसे करतात, गव्हाच्या पिठाचे कानवले आणि खपली गव्हापासून खीर ते कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. गव्हाची खीर आणि कानवले बनवण्यासाठी मी हे खपली गहू सडवून घेतलेले आहेत. हे गिरणीतून मी सडवून आणलेले आहेत. ह्याची मी खीर करणार आहे. आता हे गहू स्वच्छ धुवून घेते. गव्हाची खीर आणि कानवले करण्यासाठी मी खपली गहू घेतलेले आहेत. हे खपली गहू बघा असे असतात. हे मी गिरणीतून सडवून आणलेले आहेत किंवा पॉलिश करून देतात. आणि आता हे मी हे खपली गहू अतिशय पौष्टिक असतात. ह्याची खीर खूप छान लागते, खूप टेस्टी बनते या गव्हाची खीर. तर आता हे गहू मी स्वच्छ धुवून घेते. धुवून कुकरला लावून कुकरच्या 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता खीर करण्यासाठी मी छोटा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये हे 1 वाटी गहू घालते आणि हे स्वच्छ धुवून घेते. आता हे सडलेले गहू मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालते. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये गरम पाणी, चांगलं उकळलेलं पाणी घालायचं आहे. आणि हे आता कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एकदम मऊ असं गहू शिजवून घ्यायचं आहे. नागपंचमी स्पेशल खीर आणि कानवले बनवण्यासाठी मी कानवल्यासाठी पीठ मळून घेते. आता यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. ह्या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घालते. तेल घालून हे आपण चपाती पोळीसाठी जसं पीठ मऊसर पीठ भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे. चांगलं एकसारखं मळून एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. कानवले करण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे. एकदम मऊ असं पीठ, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याला तेल लावून मी हे झाकून ठेवते अर्धा तास. त्यानंतर आपण कानवले करायला घेऊयात. आपण गव्हाची खीर करण्यासाठी आपण 1 वाटी खपली गहू सडवून घेतलेले ते स्वच्छ धुवून कुकरला लावून कुकरच्या 7-8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. चांगले शिजलेले आहेत गहू. आता ह्याची मी खीर करून घेते. मध्ये घालण्यासाठी मी 1 वाटी आपण गहू घेतलं होतं, खपली गहू घेतलं होतं. तर समप्रमाणातच मी गूळ घालणार आहे. तेवढंच गूळ घेतलेलं आहे 1 वाटी. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण खीर ज्या कुकरमध्ये शिजवलं होतं त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालूया. खीरीला दाटसरपणा येण्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याची पेस्ट बनवून मी खीर आपण कुकरमध्ये जे गहू शिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये हे मी घालते. तर ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी पाणी घालून पेस्ट बनवून घेतलेलं आहे. ती पेस्ट यामध्ये घालते म्हणजे खिरीला दाटसरपणा येईल. त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आपण ते घालते. ड्रायफ्रूट्स, खिसलेलं खोबरं सर्व घालून मिक्स करून घेते. आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये मीठ घातलं की त्या पदार्थाची चव वाढते. त्यामुळे मी थोडंसं मीठ घालणार आहे यामध्ये. पाव चमचा मीठ,
आणि 1 चमचा वेलची जायफळ पावडर घालणार आहे. आणि हे एक 5 मिनटं हे शिजवून घेऊया. तर आधी आपण गहू शिजवून घेतलेलंच आहे. त्यानंतर गोळ वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हे खीर 5 मिनटं शिजवून घेऊया. त्यानंतर गॅस बंद करून घेते. कानोले करण्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं, चांगलं मऊसूत पीठ मळून ठेवलं होतं, चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याची आपण कानोल्या करून घेऊयात. आणि हे वाफवण्यासाठी मी चाळणीवर ठेवून वाफवून घेणार आहे. त्यासाठी मी ही चाळण घेतलेली आहे. आता ह्या चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडं. कानोले करण्यासाठी मी ह्या पिठातील छोटासा गोळा घेणार आहे. एवढा गोळा घेणार आहे आणि हे पातळ, एकदम पातळ तेल लावून लाटायचं आहे. ह्याला अजिबात पीठ लावायचं नाही. दोन्ही बाजूंनी तेल लावून पातळ लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. साधारण या जाडीची लाटून घेतलेली आहे. आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून दुमडून घ्यायचं आहे. घडी घालायची आहे. आपण चपाती करताना कशी घडी घालतो तशी घडी घालायची आहे. आणि ह्या बाजूंनी पण तेल लावून घ्यायचं आहे. अशी त्रिकोणी घडी घालायची आहे. आणि हे चाळणीत ठेवते. हे चाळणीत ठेवलेलं आहे. आपण हे जे पोळी कानोले लाटून घेतलेलं आहे ते चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. असेच मी बाकीच्या पिठाचे करून घेते. त्यानंतर स्टीम करायला ठेवूयात. कानोले करून झालेले आहेत. मी ते सर्व चाळणीत ठेवलेलं आहे. आता वाफून घेणार आहे. त्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता त्याच्यावर मी चाळण ठेवते. तेव्हा त्याच्यावर चाळण ठेवलेलं आहे. आता हे 10 मिनटं वाफून घेऊयात. ह्याच्यावर झाकण लावून 10 मिनटं वाफून घेऊयात. खीर तयार झालेला आहे. मस्त खीरीला दाटसरपणा आलेला आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. कानोले आपण वाफायला ठेवले होते, चांगले वाफलेले आहेत. 10 मिनिटं वाफून घेतलेले आहेत. मस्त असे वाफलेले आहेत. अजिबात हाताला चिकटलेले नाहीत. हाताला चिकटलं की ते नीट वाफवले नाहीत असं समजावे. जर अजिबात हे बघा, हात लावून बघितले की अजिबात हाताला चिकटत नाहीत. खीर आणि कानोले दोन्ही तयार झालेले आहेत. मी खीर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कानोले डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. नवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.